पोरगी लपली बघा कुठे बघ, बेडवर चढली आणि काल आपल्या सांग बाई दाखव. भाकरी नकोय पण तू काय खातेस ते दाखव बघ, लय मार खाशील दाखव मला. हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे आशुजी व्लॉग्स. आणि आता वाजलेत रात्रीचे 10 आणि रात्रीचे 10 वाजता मी व्लॉगिंग करायला घेतले विथ स्माइलिंग. का ते मी दाखवते आधी तुम्हाला. ही पोरगी लपली बघा कुठे बघ, बेडवर चढली आणि काल आपल्या सांग बाई दाखव. भाकरी नकोय पण तू काय खातेस ते दाखव बघ, लय मार खाशील दाखव मला. मच्छी खा, तुम्ही मच्छी खाण्यास नाही म्हणतच नाही, पण ताटात भात बर ताट दाखव खाली बस. हे बघा अशी मस्ती करते, फक्त फिश खाते आणि लोणचं खाते, ना भाकरी आहे ना भात आहे. एवढ्या भाकऱ्या केल्या आहेत मी आणि तिला अर्धी भाकर पण नाही खायची आणि अशी लहान मुलांसारखी कुठेतरी चढून उभी राहून खाते बघ. बरं बस बस एका जागेवर बसून खा, मी नाही लोणचं घेणार तुझ्याकडून, शिस्तीत बस. ही बघा अशी अशी लहान मुलांपेक्षा जास्त लहान होती ही पोरगी. याच्यात काय आहे सांग राणी, का मला त्रास द्यायचं काम केलंस? तुझ्यासाठी मला बोल ना, मी जराशी खिचडी घालून देते तुला, चटकन होईल. लोणचं आणि खिचडी खाशील? बोल बोल पटकन. अच्छा मग गरीब आहेस तर भाकरी आणि भाजी खा ना. पहिली तर ताटातली भाजी काढून टाकला मी बघा, लौकी होती म्हणून, नंतर भाकरी पण काढला तिने. भाकरी का काढलीस? अगं मग मऊसर खिचडी करून देते ना, खिचडी तर खा. निस्ती फिश खाशील, निस्त्या फिशने तुझं पोट रात्रभर राहील. पाहिलं तर बाई फायनली आता आली किचन मध्ये. आता मी बनवते खिचडी, चटकन आधी खिचडी लावते कुकरला आणि मग पुन्हा व्लॉगिंग करते. तर आता मी हे पापड तळायला घेतले, मी पॅकेट फोडलं, मला म्हणते नाही हे मद्रासी पापडच हवेत. त्यात पण आज म्हणून मी तिला आता धमकी दिली की मग कॅमेरा तू पकड तरच मी तुझे पापड तळून देईन. त्यात पण फक्त 15 मद्रासी पापड तळले, 3 पाहिजे, 1 नाही पाहिजे, 3 पाहिजे. बघा कसे नखरे चालले छोटे. आणि त्यात पण आता तिसरं काय पाहिजे अजून, पोटॅटो चिप्स पाहिजे. आता ह्याच कुकर मध्ये मी फ्राय करून घेते ना, ह्याच्यातच लगेच फोडणी दिली मी. 10 मिनिटात बनेल. तर हे बघा किती वाजले, 10 वाजून 20 मिनिटं झाली बरोबर. आणि मी खिचडी घातली 10 मिनिटात, मी पापड फ्राय केले, खिचडी सुद्धा घातली 10:10ला. ही पोरीची नाटकं चालली. आणि ही माझी मांजर आता खिडकीतच बसले, तोपर्यंत खिडकीत बसेल जोपर्यंत हिचं जेवण येणार नाही. इकडे तर बघतच नाही. फुल कंटेंट क्रिएटर आहे ती, म्हणजे मम्मीला कंटेंट नसला की कंटेंट द्यायला तयार असते ती. आणि अर्णव आज अभ्यास करतोय, राणीचे पप्पा अजून आलेत नाहीत ना कामातून, तर त्याच्यामुळे घरात ना असं राणीचे पप्पा नसले की मला एकटं वाटतं. माहिती नाही, मुलं सोबत असली तरी ते असले की हुशारी असते ना एक वेगळीच, ती गोष्ट वेगळी. नंतर काय नाही, अजून 1 शिट्टी झाली पण कुकरला, अजून 1 शिट्टी आली की लगेच राणीला जेवण वाढते. वेट, हाय. अच्छा हेलो, हाउ आर यू? क्या कर रहे हो आप? मैं खेल रहा हूँ दोस्त. क्यों खेल रहे हो इतना सारा? वेट मैं लाइट लगाऊंगा. प्लीज लगाइए. नई ट्यूबलाइट क्यों लगाया हमने? है ना? हाँ आप बताओ. अब देखो मैं खेल रहा हूँ. ओह ये आपका प्रोजेक्ट है? जी जी बिल्कुल है. वो तो ऐसे साफ साफ बताओ कि आप प्रोजेक्ट कर रहे हो, प्रोजेक्ट पे काम कर रहे हो. जी बाबू. क्यों ऐसा गंदा भाषा करते हो? मैं तो खेल ही रहा हूँ. से हाय ना. हाय आई ऑलरेडी सेड ना. अच्छा ऑलरेडी सेड. ओके मग हा काय प्रोजेक्ट आहे? ये कुछ नहीं, टाइम पास. डर के आगे जीत है माउंटेन ड्यू. हाँ वो थोड़ा सा ब्रँड का रहता है. अच्छा तुझ्या बहिणीने पण आज माझ्या व्लॉग मध्ये नाही पाहिलं, तुझ्या बहिणीने पण आज माझ्या व्लॉग मध्ये नाही पाहिलं, आता तू पण नाही बघतेस. हॅलो. आयफोन दाखवते. आयफोनचा तब्बल खर्च किती आला ते तर सांग. हॅलो. ओय 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 शाण्या, नाही खर्च नाही सांगायचा, 1000 लागते. अरे आता किती खर्च, 700-800 रुपये खर्च झाला. हा ते आपल्या दोघांचा ना, तुझं पण तर. माझं फक्त एक स्क्रीन होती 200 रुपयाची, पण तुझ्या फोनचे कव्हर, स्क्रीन, पाठची स्क्रीन, हे ते 800-900 रुपये तुझा एकट्याचा खर्च होता तो तर. खूप खर्च. हे ते आहे हाती पाळलाय आता असं. अच्छा भाई, डायलॉग तर बघा माझ्या लेकाचा, हाती पाळलाय आता. चला आता 2 शिट्या झाल्यात कुकरच्या, आता कुकर खोलून घेते. चला तर हे बघा
अवघ्या 10 मिनिटात माझी खिचडी तयार आणि 2 प्लेट झाल्यात. तर आता मी एक राणीच्या पप्पांसाठी ठेवून जाणार आहे आणि 1 प्लेट आपल्या राणी दीदीला द्यायची आहे. चलो चलो, आता बघा माझी लेक काय विचारेल मला माहिती आहे. हाय, मैं आ गया मैं आ गया मैं आ गया, गरमा गरम खिचडी लेके आ गया. सोड सोड, हात भाजून घेण्यापेक्षा मी इथं ठेवते. खाऊन घे. पापड कुठे आहे? झालं, मला माहीतच होतं तू विचारशील पापड कुठे आहे. आणते. जर तुम्ही काल रात्रीची रील बघितली असाल तर तुम्हाला समजेल की मला डंपर सारखं सकाळची भाजी आणि भाकरी दिली गेली. आणि तेच एक परत डिश बोलशील? फ्रेश खिचडी आणि पापड. तर सकाळची नव्हती भाजी भाकरी, फ्रेश होती बाबू. चाट आपण खाल्ला. भाजी आणि भाकरी इकडे माझ्या ते सोबत. भाजी आणि भाकरी ना फ्रेश होती. मैं कट्टी हूँ आपसे. फक्त साबुदाणा खिचडी. मैं कट्टी हूँ आपसे. अरे ती नव्हती का, ती किती रुसून रुसून कुठं कुठे आज इथं माडावर चढली होती म्हणून तिच्यासाठी खिचडी घातली. तर पाहिलं अर्णव असं मस्करीत बोलतो, त्या मनात काही नसते, सगळं बोलून गेला तेवढं मस्करीतच होतं त्याचं की पार्शालिटी करते माझ्यासोबत, तिच्यासोबत नाही कळत असं सगळं. पण माझ्या पोरांची मस्ती आणि अशीच चालू राहणार आहे दिवसभर आणि रात्रभरीच असते. मी जर रोज त्यांच्या मस्तीचा ब्लॉग करायला गेले ना तर खरंच मला दिवस कमी पडेल. मग आजची खिचडी आता बनली, बस झाला खिचडी पुराण. म्हणून मी आता आजच्या व्हिडिओचा ब्लॉग इथेच एंड करते. आणि काय ग, असंच होतं माझ्यासोबत. मेरे साथ नहीं होगा प्लम्बिंग तो किसके साथ होगा. तर फ्लम्बिंग तिथं पण फंबलचं प्लम्बिंग केलं. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करत जा.